साई लीला, एक आध्यात्मिक सहवास. अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले, लोक हिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले. खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. नाशिक वसंत व्याख्यानमाला. शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक वसंत व्याख्यानमालेचं यंदा डिजिटल आयोजन. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरात सुरक्षित रहा आणि टीव्ही दूरचित्रवाणीवर अभ्यासपूर्ण व्याख्यानांच्या ज्ञानकुंभाचा रसस्वाद अनुभवा. दिनांक 1 मे ते 31 मे 2021 पर्यंत दररोज सायंकाळी 7:10 साई लीला चॅनलवर विविध विषयांवरची व्याख्यानं ऐका. व्याख्यानांचं पुनःप्रक्षेपण दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून ओम साई लीला टीव्ही लाईव्ह स्ट्रीमिंग. भेटला स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा गेली 98 वर्षे नाशिकमध्ये सुरू असलेला वसंत व्याख्यानमालेचा हा ज्ञानयज्ञ गोदा घाटावरील यशवंतराव महाराज पटांगणामध्ये हा उत्सव दरवर्षी संपूर्ण मे महिना आपण आयोजित करतो आणि हजारो नागरिक या ज्ञानयज्ञाचा दररोज लाभ घेतात, त्यामध्ये सहभागी होतात आणि संपूर्ण देशातून मार्गदर्शन करण्यासाठी, आपले विचार मांडण्यासाठी मान्यवर विद्वान या व्याख्यानमालेमध्ये आपली हजेरी लावत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गोदा घाटावर ही जरी व्याख्यानमाला होऊ शकत नसली तरी टी व्हीच्या माध्यमातून आणि यूट्यूबच्या माध्यमातून हा ज्ञानयज्ञ असाच पुढे सुरू राहावा या दृष्टीने यंदा आपण डिजिटल व्याख्यानमालेचं आयोजन केलं आहे. आज 6 मे स्वर्गीय ॲडव्होकेट दत्तू जायभावे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचं हे व्याख्यान आहे आणि आपल्याला संबोधित करण्यासाठी आज आपल्यामध्ये सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट जयंत जायभावे हे आपल्याशी संवाद साधणार आहेत. भारतीय घटना आणि नागरिक हा आजच्या व्याख्यानाचा विषय आहे. मी प्रारंभी ॲडव्होकेट जयंत जायभावे यांना विनंती करतो, आपण आपले पूज्य पिताश्री आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक ॲडव्होकेट दत्तू जायभावे यांच्या वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. स्वर्गीय ॲडव्होकेट दत्तू जायभावे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केलेला आहे. दत्तात्रय तुळशीराम तथा दत्तू जायभावे हे नाशिक शहराच्या आणि जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय आणि वकिली व्यवसायात सन 1950 ते 1994 पर्यंत
सक्रिय असलेले तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. ते नाशिक शहरात जायभावे पंत या नावाने सुपरिचित होते. त्यांचं मूळ गाव मोरवाडी म्हणजे आजचं सिडको परिसर. त्यांचं लहानपण नाशिकच्या घनकर गल्लीमध्ये गेलं. त्यांनी पेठे विद्यालय, HPT कॉलेज आणि ILC कॉलेज पुणे येथे शिक्षण घेऊन 1956 सालापासून तर ते 1994पर्यंत नाशिक येथे वकिलीचा व्यवसाय करत होते. विशेषतः दिवाणी, फौजदारी, निवडणूक विषयक कायदे, कामगार कायदे, आदिवासी कायदे असे अभावानेच आढळणारे चतुरस्त्र विषयातील त्यांचे वकिलीचे स्वरूप होते आणि तज्ज्ञ कायदे पंडित म्हणून त्यांचा सर्वत्र सन्मान होत होता. विद्यार्थी दशेपासून स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतला. 1942ची चले जाव चळवळ व इतर सामाजिक चळवळीमध्ये ते सक्रिय सहभागी होते. 1955 ते 1963 या काळात ते नाशिक जिल्ह्यात कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते. त्याच दरम्यान त्यांनी 1957च्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी नाशिक जिल्ह्यातून नेतृत्व केलं. कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी अनेक वेळा कारावास देखील भोगला आणि शेवटपर्यंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तत्त्वप्रणालीची त्यांनी पाठराखण केली. कोणत्याही पदाचा व सत्तेचा मोह न करता सतत कष्टकरी कामगार यांच्या जिल्ह्यातील चळवळींना वैचारिक मार्गदर्शन केलं. तसेच अनेक वर्ष स्वतःचे आणि वकिलीचे कौशल्य देखील या चळवळीतील कार्यकर्त्यांना लढ्याच्या कामी त्यांनी उपलब्ध करून दिलं आणि अनेक सेवाभावी कार्यकर्त्यांना त्यांनी विनामूल्य वकिलीच्या माध्यमातून असेल किंवा अन्य कामानिमित्त असेल सतत मदत केली. कॉम्रेड नाना मालुसरे यांनी तयार केलेली कार्यकर्त्यांची आणि कुटुंबियांची टीम पुढील सामाजिक, राजकीय आणि वकिलीचा वारसा पुढे चालवित आहे. ॲडव्होकेट जायभावे यांनी शहरातील अनेक संस्थांचा कारभार बघितला. त्यामध्ये प्रामुख्याने क्रांतीवीर वसंतराव नाईक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद त्यांनी अनेक वर्ष भूषवलं. संबंध जिल्ह्यात त्यांनी या संस्थेचा कारभार वाढविला. 1986च्या हिंदू मुस्लिम दंग्यानंतर जातीयता विरोधी मंच स्थापन करून त्यांनी नाशिक शहरात जातीय सलोखा निर्माण करण्याचं मोठं काम केलं. सन 1994मध्ये अचानक त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये शोक व्यक्त झाला. नाशिक जिल्ह्याचा संदर्भ ग्रंथ हरवला अशा शब्दात विविध वर्तमानपत्रांनी त्यांना आदरांजली अर्पण केली होती. कोणीही व्यक्ती त्यांच्या मागे आपली संस्कृती कशी टिकवितो त्याला फार महत्त्व असतं. ॲडव्होकेट दत्तू जायभावे यांनी त्यांचे सामाजिक काम पुढे नेणारे अनेक कार्यकर्ते शहरात निर्माण केले. तसेच वकिली व्यवसायात आपली मुलगी वसुधा कराड आणि मुलगा जयंत जायभावे तसेच अन्य सुमारे 15 ते 20 सामाजिक जाणीव ठेवून वकिली व्यवसाय करणारे वकील त्यांनी निर्माण केले. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी श्रीमती शकुंतलाताई जायभावे या त्यांचं सामाजिक काम पुढे चालवित आहेत. त्यांच्या पश्चात त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्ते यांनी ॲडव्होकेट दत्तू जायभावे प्रतिष्ठान या विश्वस्त संस्थेची स्थापना करून सामाजिक प्रबोधनाचे आणि समाजातील वंचित घटकाला मदत करण्याचे काम विविध उपक्रमांच्या माध्यमातून करीत आहेत. वसंत व्याख्यानमालेत अनेक वेळा वक्ते म्हणून येऊन प्रबोधनाचे काम ॲडव्होकेट दत्तू जायभावे यांनी केलं आहे. मी वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं स्वर्गीय ॲडव्होकेट दत्तू जायभावे यांना मनपूर्वक आदरांजली अर्पण करतो.
ॲडव्होकेट दत्त जायभावे यांच्या विचारांचा आणि व्यवसायाचा वारसा त्यांचे सुपुत्र जयंत जायभावे हे अतिशय उत्तमपणे पुढे चालवित आहेत. दिवाणी, महसूल, भूसंपादन, फौजदारी, ग्राहक संरक्षण, लवाद, दस्तऐवज नोंदणी, कौटुंबिक वाद, सायबर कायदा, बँकिंग कायदा इत्यादी कायद्याखालील चालणारी कायदेशीर प्रकरणे हाताळण्याचा ॲडव्होकेट जयंत जायभावे यांचा गेली 33 वर्षांपासूनचा प्रदीर्घ अनुभव आहे. विधी क्षेत्रामध्ये अनेक ज्या महत्त्वपूर्ण संस्था आहेत त्यावर अतिशय प्रभावीपणे काम करून जयंत जायभावे यांनी नाशिकचा नावलौकिक संपूर्ण भारतामध्ये पोचविला आहे. त्यांनी राज्य विधी आयोग याचं सदस्य म्हणून सन 2000 ते 2012 असं सलग 12 वर्षे काम केलं. महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे ते 2004 पासून सदस्य असून आजतागायत ते या ठिकाणी कार्यरत आहेत. महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचं त्यांनी सन 2010-11 या वर्षात चेअरमनपद देखील भूषविलं. तसंच बार काउन्सिल ऑफ इंडिया याचे ते सदस्य असून विधी शिक्षण समितीचं देखील त्यांच्या नेतृत्वाखाली काम चालतं. गव्हर्निंग व ॲकॅडमिक काउन्सिल महाराष्ट्र नॅशनल लॉ विद्यापीठ मुंबई याचे सदस्य म्हणून जयंत जायभावे हे काम पाहत आहेत. त्यांनी अनेक उत्तम पुस्तकांचं लेखन केलं आहे. CPC अप्रोच टू सिव्हिल ट्रायल, एव्हिडन्स ॲक्ट इत्यादी कायदेविषयक पुस्तकांचं लेखन जयंत जायभावे यांनी केलं आहे. तसंच महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे सदस्य म्हणून राज्य सरकारकडे देण्यात येणाऱ्या अनेक अहवालांचं लेखन देखील करण्यामध्ये जयंत जायभावे यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिलेला आहे. महाराष्ट्र व गोवा परिषदेचे सदस्य म्हणून IT लायब्ररी, मूट ट्रायल स्पर्धा, वकिलांसाठी व्यावसायिक मार्गदर्शन यासारखे तसे ज्युडिशियल सर्व्हिसेसच्या परीक्षांकरिता मार्गदर्शक क्लेप तसेच ज्युडिशियल सर्व्हिस ॲज अ करिअर सारख्या उपक्रमांची संकल्पना मांडून ती त्यांनी यशस्वी देखील केलेली आहे. न्यायालयामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या लोक अदालतीमध्ये पॅनल जज म्हणून देखील काम करण्याचा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल देण्याचा मान ॲडव्होकेट जयंत जायभावे यांच्याकडे जातो. विविध लॉ कॉलेजेस तसेच विद्यापीठांमध्ये अनेक कायदेशीर विषयांवर व्याख्याने ते गेली 20 वर्षांपासून देत आहेत आणि नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये देखील यापूर्वी त्यांनी अनेक विषयांवर मार्गदर्शन केलेलं आहे. आज जयंत जायभावे हे भारतीय घटना आणि नागरिक या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. संविधान मंत्र नावाचं एक छोटेखानी पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे आणि त्यामध्ये मूलभूत अधिकार आणि कर्तव्य याची सविस्तर माहिती या पुस्तकामध्ये असणार असून हे संविधान मंत्र 1-2 नव्हे तर तब्बल 12 भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होणार असून त्याच्या 1,00,000 प्रती या देशातील विविध स्तरातील नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे आणि या निमित्ताने भारतीय घटनेतील अनेक महत्त्वपूर्ण विषयांचा उहापोह हा मध्ये व्हावा, तो जनसामान्यांपर्यंत पोहोचावा हा त्यांचा उद्देश आहे आणि त्याच अनुषंगाने ते आज आपल्याशी याच विषयावर संवाद साधणार आहेत. मी वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या पुष्पास प्रारंभ करावा. धन्यवाद. खरं म्हटलं तर एका वेगळ्या कालखंडामधनं आता आपण सगळेजण जात आहोत, जगच जात आहे आणि ज्याला आपण म्हणतो की प्रत्यक्ष भेटीगाठीपेक्षा आता
अदृश्य स्वरूपाच्या भेटीगाठींचा जमाना आला आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही. आणि त्यामुळं आलेल्या या आव्हानाला स्वीकारून प्रत्यक्ष मैदानावर आपल्याला व्याख्यानं करणं शक्य नाही याची जाणीव ठेवून या डिजिटल फॉर्ममध्ये आपण आता ही व्याख्यानमाला घेतो आहे. मला असं वाटतं की हा आपला नवा पॅटर्न संबंध देशभर आणि निदान महाराष्ट्र राज्यामध्ये स्वीकारायला हरकत नाही. परिस्थितीनुसार माणसाला बदलणं किंवा माणसाने बदलणं हा माणसाचा स्थायी भाव आहे. आणि त्यामुळे आलेल्या या करोनाच्या एकंदरच संकटामध्ये आयुष्य तर जगावंच लागणार आहे. आणि ते जगताना आपल्या जे काही व्यक्तिगत गोष्टी आहेत त्या माणूस करतच असतो. जेवत असतो, झोपत असतो, व्यवसाय करत असतो, 2 पैसे कमवत असतो. परंतु त्याचबरोबर सांस्कृतिक भान, समाजजीवन जे आज निश्चित एका महामारीच्या स्वरूपानं डिस्टर्ब झालेलं आहे, पण ते देखील चालू ठेवलं पाहिजे. त्याच्यासाठी देखील अशा माध्यमांचा वापर झाला पाहिजे. प्रत्यक्ष भेटीगाठी करणं अडचणीचं झालेलं आहे आणि त्यावर जोपर्यंत पूर्ण इलाज निघत नाही तोपर्यंत ते असंच राहणार आहे. असं म्हणतात की 2025पर्यंत ही परिस्थिती राहणार आहे. कालच जे काही हेल्थ असोसिएशननी सांगितलं त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे स्वागतार्ह पाऊल आहे. आणि म्हणून वसंत व्याख्यानमालेचा एक प्रेक्षक म्हणून, एक त्यांचा अतिशय खंबा समर्थक म्हणून आणि त्यामध्ये सहभागी होणारा एक कार्यकर्ता म्हणून मला त्याचं निश्चित स्वागत करावं असं वाटतं. विषयाकडे येतो. भारताचं संविधान 26 जानेवारी 1950ला या संविधानाला या देशानं स्वीकारलं. 26 नोव्हेंबर 1949ला याची स्वीकृती झाली आणि त्याचा अंमल 26 जानेवारी 1950पासून सुरू झाला. पाहिली तर जवळजवळ आता आपण 50 सालापासून जर म्हटलो तर बेनीसाहेब 71 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 125 दुरुस्त्या झालेल्या आहेत आत्तापर्यंत. आणि समाज जीवन वेगवेगळ्या अशा कालखंडातनं 20-20 वर्षाच्या कालखंडातनं जर बघितलं तर एक 3-4 मोठ्या मोठ्या कालखंडातनं गेलेलं आहे. गेली शेवटचे 20 वर्ष जर आपण बघितलं तर आपण सगळेजण आता अत्यंत वेगानं पुढे जाणाऱ्या अशा आर्थिक जगाकडे वाटचाल करतो आहोत. संगणकीय युगाकडे वाटचाल करतो आहे, ज्याला IT युग म्हणतात, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग, त्याच्याकडे आपला प्रवास वेगानं सुरू झालेला आहे. अशा या सगळ्या प्रवासामध्ये 70 वर्षामध्ये घटना जी आहे ती दुरुस्त्या होत गेल्या, परंतु एकंदर भारतीय समाजव्यवस्थेला आणि भारतीय नागरिकाला एक समृद्ध आयुष्य देण्याचं काम या संविधानानं केलेलं आहे. आणि म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा घटना निर्मिती करणारे त्यांचे मसुदा समितीचे सदस्य असतील किंवा त्यानंतर घटना समितीचे स्वीकार करणारी ती पहिली संसद असेल, या सगळ्यांना अपेक्षित असणारी जी काही घटनेची वाटचाल आहे ती खऱ्या अर्थानं झालेली आहे का, याचा उहापोह अशा व्यासपीठांवर होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मुख्यतः भारतीय संविधान आणि आपण भारत देशातले नागरिक यांचे काय नक्की हक्क आहेत, अधिकार आहेत, कर्तव्य आहेत, याची जाणीव आणि चर्चा मला असं वाटतं की वेळोवेळी चांगल्या चांगल्या व्यासपीठांवर होण्याची गरज आहे. लोकशाहीचा हे धर्मपीठ आहे, हा धर्मग्रंथ आहे असं म्हटलं तरी चालेल. आपण बघतो वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे धर्मग्रंथ आहेत आणि त्याचं सारखं पठण केलं जातं. कुराणबद्दल असं सांगतात की त्या कुराणचं पठण करत करत त्याचं रेकॉर्ड केलं गेलं. जेव्हा केव्हा लिपी आली तेव्हा ते लिहिलं गेलं आणि वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मग कुराण आणि त्यातली तत्त्व जगापुढे आली. हिंदू धर्माचं गीता रहस्य, भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं गीतेचा सार आणि त्यानंतर त्या सगळ्या गीतेला धर्मग्रंथ म्हणून वारंवार आलेलं वेगवेगळं पठन, वाचन, त्याचं जतन,
ही देखील आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. शीख धर्माबद्दल आपण बघितलं तर आज तिथे शीख मंदिरांमध्ये धर्मग्रंथाचं पठण हाच मुख्य धार्मिक कार्यक्रम आहे. बायबलचं ख्रिश्चन धर्मामधलं जर बघितलं तर तेही तसंच आहे. मग लोकशाहीमधला धर्मग्रंथ, या भारतीय लोकशाहीमधला धर्मग्रंथ हे भारतीय संविधान आहे आणि त्या संविधानाचा अर्थ त्यामुळे वारंवार लोकांसमोर मांडला पाहिजे. त्याच्यामधले दृष्टिकोन, त्यामधले विचार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयामध्ये होणाऱ्या निवाडांमध्ये याचा सारखा उहापोह होत असतो, आपण वाचत असतो. वेगवेगळे कायदे राज्य करत असतात, केंद्र शासन करत असते. ते होणारे कायदे हे घटनेप्रमाणे आहेत का, घटनाबाह्य आहेत का, अशा प्रकारचे निवाडे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातून येत असतात. त्यातही आपल्याला अर्थ समजत असतात, वर्तमानपत्रातून आपण वाचत असतो. परंतु मूलभूत असं घटनेचं स्वरूप काय, याची मांडणी नागरिकांसमोर आणि समाजासमोर होणं गरजेचं आहे. त्यावर चर्चा घडणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्याकरता आणि एक नागरिक म्हणून या देशामधले माझे काय हक्क आहेत, माझ्या काय जबाबदाऱ्या आहेत, याची जाणीव करून घेण्याकरता या संविधान मंत्राला आपण सारखं ज्याला म्हणतो आपण म्हणणं, ही आपलं नागरिक म्हणून मला कर्तव्य वाटतं. आणि म्हणून आजचा माझा विषय तोच आहे की हा संविधान, त्यामागचा अर्थ, त्यामागचे नागरिक, त्यांचे हक्क, त्यांचे कर्तव्य ही नक्की काय आहे. ढोबळ अर्थानं जर आपण संविधानाकडे बघितलं तर साधारणतः 21 भागांमध्ये वेगवेगळे अनुच्छेद, ज्याला इंग्लिशमध्ये आपण आर्टिकल्स म्हणतो, यामध्ये संविधानाची विभागणी झालेली आहे. 21 प्रकारच्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्याची विभागणी झालेली आहे. त्या 21 भागांमध्ये सुमारे 395 असे अनुच्छेद आहेत आणि त्यासोबत एकंदर 12 अनुसूची जोडलेल्या आहेत. त्या अनुसूचीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन राज्य चालवताना, केंद्र चालवताना, वेगवेगळी कामे करताना देण्याचं काम या घटनेनं आपल्याला केलेलं आहे. अशा या सगळ्या मांडणीतून घटना ज्यावेळेस स्वीकारली 26 नोव्हेंबर 1949 रोजी, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचे शिल्पकार म्हणून संसदेसमोर आणि संबंध देशातल्या नागरिकांना उद्देशून अर्थ समजून सांगताना सांगितलं की मित्रांनो, आता ही आपण घटना स्वीकारलेली आहे. आता यानंतर या देशातला प्रत्येक नागरिक या घटनेप्रमाणे वागण्यासाठी कटिबद्ध आहे. त्याचे हक्क यामध्ये बंदिस्त आहेत, ते कोणाला डावलता येणार नाही आणि त्याचप्रमाणे त्याची कर्तव्य देखील या घटनेमध्ये बंदिस्त आहे. हे करताना त्यांनी जी काही मूळ मांडणी केलेली आहे ती आहे उद्देशिकेमध्ये, ज्याला कॉन्स्टिट्यूशनचं प्रिॲम्बल आपण असं म्हणतो. आणि मला असं वाटतं की आजच्या या व्याख्यानाची सुरुवात करताना मी जर ती उद्देशिका आपल्या सगळ्यांसाठी एक 6 ओळीची उद्देशिका जर वाचली तर योग्य ठरेल. भारताचे संविधान उद्देशिका. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमचा आजच्या संविधान सभेमध्ये दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःला अर्पण करीत आहोत. लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य म्हणजे लोकशाही, हा अर्थ आपण ऐकत आलो. निर्माण कसं करायचं? जगातली सगळ्यात मोठी लोकशाही, जिला 800 वर्षाचा
प्रचंड असा मागचा इतिहास आहे. इंग्लंडची लोकशाही. काय फरक आहे? पहिल्या शब्दाने त्या फरकामध्ये आपण लक्ष वेधू इच्छितो. काय म्हटलं यांनी? आम्ही काय निर्माण करतो आहोत तर एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. म्हणजे काय? लक्षात घ्या. आता यामध्ये आपल्याला असं वाटेल की एक सगळं आपण ऐकलेलं आहे, हे काय विशेष आहे, पण तो अर्थ वेगळे वेगळे आणि ते समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. सार्वभौम लोकशाही. भारताची लोकशाही सार्वभौम लोकशाही आहे. लोकशाही इंग्लंडची पण आहे, ती सार्वभौम आहे का? फरक लक्षात घ्या. इंग्लंडची लोकशाही सार्वभौम नाही. त्याचं कारण असं आहे, सार्वभौम या शब्दाचा अर्थ असा आहे की त्याच्या वर कोणी नाही, लोकशाहीच्या वर कोणी नाही. साधा मराठी अर्थ सार्वभौम हा असा आहे की सर्वश्रेष्ठ. मग सर्वश्रेष्ठ असेल तर त्या लोकशाहीच्या वर कोणी नसलं पाहिजे. इंग्लंडमध्ये काय? लोकशाहीच्या वर राजा आहे, लोकशाहीच्या वर राणी आहे. त्या राणीच्या शिक्क्यानं कामकाज चालतं. इथे राष्ट्रपती आहे, पण राष्ट्रपती हा संसदेच्या वर नाही आहे. लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीमधनं राष्ट्रपतीची निवड आहे. तो निवडून आलेला आहे. तो निवडून आलेला एक नेता आहे. त्याच्याकडे एक वेगळी जबाबदारी कॉन्स्टिट्यूशनने दिलेली आहे. राष्ट्रपती तो प्रशासक आहे, तो कार्यकारी यंत्रणेचा प्रमुख आहे. पंतप्रधान आहे, तो निवडून आलेला आहे, तो कायदा मंडळाचा प्रमुख आहे, हा कार्यकारी मंडळाचा प्रमुख आहे. आणि सर्वोच्च न्यायालय हे न्याय यंत्रणेचं प्रमुख आहे. हे 3 स्तंभ आहेत आपले. आणि चौथा लोकशाहीनं मान्य केलेला स्तंभ आहे पत्रकारितेचा. याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम पत्रकारितेने करायचं आहे. आणि म्हणून आपण म्हणतो की 4 स्तंभांवर भारतीय लोकशाही उभी आहे. त्यामधली सार्वभौम ह्या शब्दाची पहिली व्याख्या आपण साधी सोपी जर बघितली तर ही सर्वश्रेष्ठ आहे. या लोकशाहीमध्ये निवडून दिलेल्या लोकांच्या पलीकडे कोणीही राजा नाही, कोणीही राष्ट्रपती नाही, कुठलीही सत्ता नाही, कोणतीही पॉवर नाही. आणि म्हणून ही सार्वभौम आहे. सार्वभौम या शब्दाचा उपयोग उद्देशिकेमध्ये आणि संबंध घटनेमध्ये या पद्धतीनं करण्यात आलेला आहे. समाजवादी हा शब्द जो आहे तो 77 सालामध्ये दुरुस्तीनंतर आलेला आहे. आणीबाणीच्या नंतर दुरुस्तीने आलेला, आधी तो नव्हता. समाजवादी हा शब्द नव्हता. पण समाजवादी व्यवस्था स्वीकारताना आधीच अपेक्षित असणाऱ्या धर्मनिरपेक्ष या शब्दाला जोड दिलेली आहे. समाजवादी राज्य सत्ता ज्यावेळेस आपण म्हणतो की या देशाची आहे, त्यावेळेस कुठल्या तरी ती एका धर्माची असणार नाही, जी आज पाकिस्तानमध्ये झालेली आहे, जी उद्या कदाचित गल्फ कंट्रीजमध्ये असू शकेल, अजून कुठल्या तरी देशामध्ये धार्मिक सत्ता असणारा प्रमुख कोणीतरी असू शकेल आणि त्याच्या खाली अधिपत्याखाली सगळे लोक काम करत असतील. इथे तसं नाही आहे. समाजवादी शब्दातनं 2 अर्थ अपेक्षित आहे की धर्मनिरपेक्षता आहेच आहे, परंतु त्याचबरोबर इथे निर्माण होणाऱ्या उत्पादनाची साधनं ही सर्वसामान्य जनतेची असतील, ती कोणा एका माणसाच्या हातात जाता कामा नये. ती समाजवादी विचारसरणीप्रमाणे किंवा तिच्या तत्वानुसार सर्व लोकांच्या लोककल्याणाकरता वापरली जातील. आणि म्हणून राष्ट्राची संपत्ती, राष्ट्रातनं निर्माण होणारी कुठलीही उत्पादनाची साधनं याचा वापर लोककल्याणाकरता झाला पाहिजे. या दृष्टीनं अनेक कायदे देखील पुढे पारित झालेले आहेत. आपल्याला अगदी ढोबळ मनानं उदाहरण द्यायचं तर पूर्वी राजे रजवाडे होते, सरंजाम होते, जमीनदार होते, हजारो एकर जमिनी होत्या. अर्बन सिलिंग कायदा आला, ॲग्रिकल्चर सिलिंग कायदा देशात आला. 52 एकरपेक्षा आज कोणाही एका माणसाला जास्त जमीन ठेवता येत नाही. कारण का? केव्हा आलं? ज्यावेळेस समाजवादी शब्दाची दुरुस्ती उद्देशिकेमध्ये झाली, त्यावेळेस या कायद्यांना घटनात्मक ताकद मिळाली आहे. आणि मग हे सगळे कायदे होत गेले. एकाच ठिकाणी संपत्ती, मालमत्ता एकवटण्याचं या देशामध्ये घडू नये म्हणून समाजवादी या शब्दांनी तिथे योगदान दिलेलं आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? म्हणजे धर्माचं स्वातंत्र्य आहे का नाही? तर आहे. मूलभूत अधिकारांमध्ये आपण बघणार आहोत की धर्माचं, प्रचाराचं, प्रबोधनाचं
स्वातंत्र्य आहे ज्याला त्याला. मग धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? राज्यसत्ता म्हणून, सरकार म्हणून, भारतीय सरकार किंवा कुठल्याही राज्यातलं सरकार कुठल्याही एका धर्माची पाठराखण करणार नाही. धर्मनिरपेक्षतेचा हा अर्थ आहे. धर्म असेल हिंदू, धर्म असेल मुस्लिम, धर्म असेल शीख, धर्म असेल ख्रिश्चन, ज्यांनी त्यांनी आपापलं धर्माचं काम, प्रसाराचं काम, प्रचाराचं काम करावं, उपासनेचं काम करावं, श्रद्धेचं काम करावं, सामाजिक परिस्थिती हाताळून ते करावं. ते देखील आहे पुढच्या फंडामेंटल राईट्समध्ये, ते देखील आहे. परंतु ते करत असताना राज्य सरकार कुठल्या तरी एका धर्माच्या मागे सरकार म्हणून उभं राहणार नाही. ही धर्मनिरपेक्षतेची अपेक्षित संकल्पना घटनेमध्ये आहे आणि त्याचे पुढे जे काही अनुच्छेद आहेत, विशेषतः मूलभूत अधिकारांमधले, ते देखील आलेले आहेत. लोकशाही आपण बघितलीच की लोकांनी निर्माण केलेली ही लोकशाही आहे. लोकांसाठी लोकांनी निर्माण केलेलं हे राज्य आहे. आणि गणराज्य, दिसायला शब्द साधा दिसतो, गणराज्य काय? गणराज्य या शब्दाचा अर्थ काय? हे असं राज्य असेल ते गणांनी, जनतेने प्रभावित असेल. गणराज्य, गण म्हणजे सर्वसामान्य लोक, राज्य म्हणजे त्यांचं राज्य. मग लोकशाहीमध्ये आणि त्याच्यामध्ये फरक काय? लोकशाही अनेक पद्धतीने असू शकते. गणराज्य म्हणजे जिथे लोकांनी निवडून दिलेल्या पद्धतीचा नेता देशाचा असेल, नेता राज्याचा असेल. गणराज्य या शब्दाचा अर्थ हा असा आहे, ज्याला रिपब्लिक हा प्रतिशब्द इंग्लिशमध्ये वापरलेला आहे. रिपब्लिक, रिपब्लिक म्हणजे निवडून देण्याच्या प्रक्रियेतनं निर्माण झालेला नेता ज्या देशामध्ये असेल त्या देशाचा उद्देश, त्या अर्थानं गणराज्य या शब्दाचा वापर या उद्देशिकेमध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही बघा, सार्वभौम शब्दापासून गणराज्य शब्दापर्यंतची संकल्पना ही मजबूत लोकशाहीची संकल्पना आहे. या लोकांमधनं निर्माण झालेल्या नेत्याच्या हातामध्ये सगळी सत्ता असेल, ती सत्ता त्याला या घटनेच्या 395 अनुच्छेदाप्रमाणे चालवावी लागेल. त्याच्या बाहेर जाऊन त्याला काही करता येणार नाही. कायदा मंडळ असेल, त्यांनी कायदे बनवावेत. कार्यकारी मंडळांनी त्याची अंमलबजावणी करावी. त्यामध्ये जर काही त्रुटी निर्माण झाल्या तर त्या त्रुटींचा न्यायनिवाडा न्याय यंत्रणेने करावा. आणि हे जनतेच्या हिताचं आहे का नाही, 130 करोड जनतेमध्ये याचे काय प्रतिक्रिया आहेत, त्याबद्दल त्यांचे काय म्हणणे आहेत, हे कायदा मंडळ असेल, गणराज्य आपलं कार्यकारी मंडळ असेल किंवा न्याय यंत्रणा असेल, याबद्दलचा प्रकाश टाकण्याचं काम पत्रकारितेने करावं, माध्यमांनी करावं, हे या घटनेला अपेक्षित आहे. आणि या म्हणून 4 स्तंभांवर या 5 शब्दांच्या आधारे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या 5 शब्दांच्या आधारे 4 खांबांवर ही लोकशाही उभी आहे. त्यासाठीचा हा 21 भागांचा प्रपंच आहे. आणि त्या 21 भागाच्या प्रपंचामधल्या 395 अनुच्छेदांमध्ये यामधले वेगवेगळे असे अधिकार दिलेले आहेत. पुढे जाऊया. राज्याची, सरकारची संकल्पना काय आहे? पहिल्याच भागामध्ये संघराज्य ही संकल्पना आहे. राज्यांचा संघ हे केंद्र राज्य असेल, केंद्र सरकार असेल, हा राज्यांचा संघ असेल. त्या राज्यांमध्ये भर टाकणं, त्या राज्यांमध्ये कमतरता करणं, त्यामध्ये कोणाला तरी सामील करणं, याचे सगळे अधिकार घटनेनं दिलेले आहेत. आणि म्हणून संघराज्य ही मूळ संकल्पना आहे. वेगवेगळ्या राज्यांना एकत्रित घेऊन जायचं आहे. त्या दोघांचे हक्क अधिकार वेगवेगळे आहेत. केंद्र शासनाचा अधिकार वेगळा आहे, राज्य सरकारचा अधिकार वेगळा आहे. केंद्रानं कोणते कायदे करावेत हे अनुसूचीमध्ये दिलेलं आहे. राज्यांनी कोणते कायदे करावेत हे अनुसूचीमध्ये दिलेलं आहे. दोघांचं कायदा मंडळ म्हणून देखील काम वेगळं करून दिलेलं आहे घटनेनं. एकमेकांवर कुरघुडी नाही करता येणार. काही विषय असे आहेत की ते दोघांचे एकत्रित आहेत, ज्याला आपण कन्करंट रिस्क म्हणतो. दोघांची एकत्रित विषय असणारी अशी यादी आहे. त्या यादीप्रमाणे दोघांनाही त्या विषयाबद्दल कायदे करता येतात. दोघांचे एकमेकांशी सुसंगत कायदे असावेत.
जर विसंगत कायदे निर्माण झाले तर केंद्राचा कायदा हा वरचढ आहे. ही साधी व्यवस्था केलेली आहे. राज्य कायद्याचं आहे, घटनेनुसार राज्य कायद्याचं आहे. ते जे काही कायदे केंद्र सरकार करेल त्यांच्या अधिकारात, जे कायदे राज्य सरकार करेल त्यांच्या अधिकारात, त्या सगळ्यांचं अनुपालन करून, त्या सगळ्यांचा विनियोग करून आपल्या नागरिकांनी आपले हक्क अधिकार, आपले कर्तव्य पार पाडायचे आहेत आणि आपल्या देशाला, आपल्या राज्याला, आपल्या समाजाला, आपल्या कुटुंबाला पुढं न्यायचं आहे. ही यामधली प्रमुख संकल्पना आहे आणि म्हणून राज्य संकल्पना ही संघराज्याची आहे. नागरिक कोण आहे या देशाचा त्याची व्याख्या दिलेली आहे. आपण जर बघितलं तर नागरिक भाग 2 मध्ये हे तीन प्रकारचे त्यांनी स्पष्ट केलेले आहेत. एक, या देशात जन्माला आणायला माणूस. 2, ज्याचे आई किंवा वडील या देशात जन्माला आलेले आहेत. आपण लक्षात घ्या, आजकाल सगळी मुलं बाहेर जात आहेत, त्या सगळ्या मुलं तिकडे जन्माला येत आहेत, त्यांना तिकडे नागरिकत्व मिळतंय. अमेरिकेत जन्माला आला मुलगा, अमेरिकेचं नागरिकत्व मिळतंय. मग भारताचं मिळेल का नाही मिळेल? तर मिळेल, कारण त्यांचे आईवडील कोणीतरी जन्माला आलेले आहेत, इथे देशात, या देशात जन्माला आलेले आहेत. आईवडील नाही तर आजी आजोबापर्यंत व्याख्येमध्ये समावेश आहे. त्यांचे आजी आजोबा जर तिथे भारतामध्ये जन्माला आलेले आहेत आणि ते तिकडे गेलेले आहेत तरी त्या माणसाला समावेश करण्याचा, त्याच्यामुळे एकंदर नागरिक या संकल्पनेमागे समावेशक व्याख्या, जास्तीत जास्त लोकांना समाविष्ट करून घेण्याची आहे, बाजूला काढण्याची नाही आहे. पाकिस्तान, बांगलादेश, भारत, जे आपल्याला आपण म्हणतो की घुसखोरी वगैरे सगळं सध्या आपण ऐकतो, याच्याबद्दलही विशिष्ट संकल्पना आहे. मूळ भारतीय प्रभागामध्ये असणाऱ्या इथे जन्माला आलेला माणूस तिकडे पाकिस्तानमध्ये असेल तर त्याला देखील काही हक्क दिलेले आहेत आणि तो येऊन इथलं नागरिकत्व घेऊ शकतो. त्याच्यावर काही आता कालावधीचा रिस्ट्रिक्शन्स टाकलेले आहेत की इतक्या कालावधीत त्यांनी केलं पाहिजे, तितक्या कालावधीमध्ये केलं पाहिजे. आणि भारतीय घटना स्वीकारली त्याच्या आधी 5 वर्ष सलगपणे जे देशामध्ये राहत होते त्यांना देखील आणि त्यांच्या अपत्यांना देखील नागरिकत्वाचे हक्क घटनेनं दिलेले आहेत. त्याच्यामुळे एकंदर शॉर्टमध्ये बोलायचं तर ती सर्वसमावेशक अशी नागरिकत्वाची व्याख्या आहे. कुठेतरी त्याला संकुचित करण्याचा घटनेचा उद्देश नाही आहे, तर ते जास्तीत जास्त विस्तारानं जास्तीत जास्त लोक या देशाचे नागरिक म्हणून समाविष्ट करता यावेत या अनुषंगानं त्या सगळ्या व्याख्येमध्ये व्यवस्था केलेली आहे. या 2 भागांनंतर घटनेचा जो आत्मा आहे, घटनेच्या सगळ्या रचनेमधला, तो म्हणजे या नागरिकाला दिलेले घटनेनं मूलभूत असे अधिकार. जगामधल्या वेगवेगळ्या लोकशाहींचा जरी विचार केला तरी भारतीय घटनेनं जे काही 6 प्रकारचे प्रमुख मूलभूत अधिकारांची वर्गवारी केलेली आहे. मूलभूत अधिकार आर्टिकल 12 पासून आर्टिकल 32 पर्यंत चालू राहतात. एवढ्या आर्टिकल्समध्ये ते आहेत. परंतु त्याची विभागणी जी आहे ती विभागणी प्रामुख्यानं 6 प्रकारच्या प्रमुख अशा मूलभूत अधिकारांची आहे. 1, समानतेचा अधिकार. 2, स्वातंत्र्याचा अधिकार. 3, शोषणाविरुद्धचा अधिकार. 4, धर्मनिरपेक्षतेचा अधिकार. 5, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्काचा अधिकार. आणि 6, संविधानाच्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या राबवण्याचा अधिकार. अशा 6 प्रकारच्या मूलभूत अधिकारांमध्ये घटनेच्या या वेगवेगळ्या अनुच्छेदांमधनं विभागणी केलेली आहे. पहिला भाग, समानतेचा अधिकार. समानता, कशाबद्दल समानता हवी आहे? तर समानता ही प्रामुख्याने त्याच्या कुठल्याही धर्माच्या अनुषंगाने त्याची समानता डावलता येणार नाही.
कायद्याची जी काही अंमलबजावणी आहे ती समान होईल. कायदा कोणाला याला तो आणि त्याला तो असा लावता येणार नाही. अनुच्छेद 14 धर्म, लिंग, वर्ण, वंश, जन्माचं ठिकाण यामध्ये कुठलाही भेदभाव करता येणार नाही. अनुच्छेद 15 समानतेच्या मूल्यावर. सार्वजनिक स्वरूपाचे जे काही फायदे आहेत, योजना निर्माण होतात सरकारच्या, त्या योजनांमध्ये भेदभाव करता येणार नाही. अस्पृश्यता याबद्दल देखील अशा कुठल्याही प्रकारची तुम्हाला समानता अस्पृश्यतेच्या आधारे डावलता येणार नाही. समानतेचं अगर तुम्ही जे पाहिले आर्टिकल 14 ते आर्टिकल 18 अनुच्छेद यामध्ये जो काही समानतेची विभागणी केली ती ह्या एवढ्या प्रकारच्या न्यायातनं केलेली आहे. लोकशाहीमध्ये हे समानतेला क्रमांक 1 वर आणण्यासाठी आपली थोडीशी सामाजिक संदर्भ आपल्या देशामधले विचारात घेतले गेलेले आहेत. विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या माणसाच्या हातामध्ये घटना निर्मितीचं काम असल्यामुळं माणूस जन्माला येतो, कुठल्या तरी एखाद्या वरिष्ठ जातीत येतो, कनिष्ठ जातीत येतो आणि मग त्याच्यामध्ये जे होणारे भेदभाव आहेत, एखाद्याला संपत्ती असते, एखाद्या संपत्ती विना असतो, या सगळ्या दृष्टीतनं कोणीतरी कुठल्या तरी एका जातीचा असतो, कोणीतरी धर्माचा असतो, कोणीतरी कुठल्या तरी भागाचा असतो. यातनं निर्माण होणारी जी काही असमानता या देशामध्ये अस्तित्वात होती स्वातंत्र्याच्या आधी बरेच वर्ष, अनेक वर्ष, त्याचा सगळा संदर्भ देऊन समानतेला जास्त महत्त्व दिलेलं आहे. त्यानंतर स्वातंत्र्य येतं आहे. म्हणजे सगळेच मूलभूत अधिकार कुठला 1 नंबरचा 2 नंबरचा असं नाही म्हणता येणार, परंतु आधी पहिला विचार समानतेचा झालेला आहे. आणि म्हणून आर्टिकल 14 ते 18 हे पहिल्यांदा मूलभूत अधिकार समानतेचा याबद्दल बोलतात. मग दुसरा जर आपण बघितला तर स्वातंत्र्य. कशाचं स्वातंत्र्य पाहिजे? आपण सर्वसाधारण विचार करा, लॉजिकल, कायदा घटना बाजूला ठेवून देऊ. कशाचं पाहिजे? आपल्याला असं वाटतं की मला मोकळं फिरता आलं पाहिजे, लॉकडाऊन आहे, कोणीतरी अडवतंय, मला दुःख होतंय, मला घरात बसावं लागतंय, खूप मोठी आपत्ती वाटते, राष्ट्रीय आपत्ती वाटते, मला बोलू दिलं जात नाही आहे, माझं कोणी ऐकत नाही आहे, मला व्यवसाय करता येत नाही आहे, मला पैसे मिळत नाही आहेत. या सगळ्या गोष्टीचा माणसाला एक परिणाम होतो आणि त्याला असं वाटतं की मी काहीतरी कुठेतरी कनिष्ठ आहे, त्याच्यातनं त्याची भावना निर्माण होते. ही जी काय भावना आहे, या भावनेला उत्तर देताना आर्टिकल 19 ते आर्टिकल 22 यामध्ये स्वातंत्र्याच्या बद्दलचे जे अधिकार आहेत ते स्पष्ट करण्यात आलेले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, एक्सप्रेशन, भाषण बोलणं हे वेगळं आहे, अभिव्यक्ती पुन्हा वेगळी आहे. कुठल्याही मार्गाने असू शकेल. कोणते कार्टून काढेल, कोणीतरी चित्र काढेल, कोणीतरी कविता लिहिल, कोणीतरी साहित्य निर्माण करेल, कोणी काय पण करेल. कायद्याच्या कक्षेत जे बसतंय ते एक्सप्रेशन त्यांनी जर केलं तर तो त्याचा मूलभूत अधिकार आहे. बोलणं, भाषण. म्हणून आर्टिकल 19 हे बोलतं पहिलं भाषण आणि अभिव्यक्ती हे माणसाचे मूलभूत असे जे काही गुण आहेत की त्याच्याबद्दल त्याला ते एक्सप्रेस नाही झाला तर तो आतल्या त्याला पण म्हणतो ना कोंडून जातो. त्याबद्दलचा पहिला विचार स्वातंत्र्याचा करताना भाषण आणि अभिव्यक्ती या दृष्टीचा कळलेला आहे. त्याच्यानंतर समाज जीवन काय आहे? एकत्र जमणं. आज आपण आता कोरोनामुळे जमत नाही, भेटत नाही, माणसाला किती काही चांगलं खाल्लं तरी गोड वाटत नाही. हा स्वभाव आहे माणसाचा. एकत्रित राहणे, संघटित होणे, जमाव जमणे, कार्यक्रम करणे, हे जमणे, एकत्रित जमणे, संघटित होणे, याला दुसरं महत्त्व स्वातंत्र्याच्या ह्या आर्टिकल 20-19 मध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून एकत्रित जमणे, संघटना करणे, मुक्त संचार करणे. देशाच्या कोणत्याही टेरिटोरीमध्ये जाण्याकरता पासपोर्ट लागत नाही, तुम्हाला व्हिसा लागत नाही. त्याचं कारण का? आता घटनेनं तो अधिकार दिलेला आहे. उद्या समजा जम्मू काश्मीरला वाटलं का नाही यायचं आमच्याकडे,
साऊथकडच्या राज्यांना वाटलं का नाही ते उत्तरेकडचे लोक आम्हाला जोपर्यंत घटना अस्तित्वात आहे आणि घटनेचा अंमल आहे तोपर्यंत त्यांना नाही तसं करता येणार. आपण मध्ये आपल्याकडे कोणते बोलतो काय को बिहारी को लाने का फेक दो, नाही करू शकत नाही कोणी. करणारा जो काही बोलतो ते घटनेच्या विरुद्ध बोलतो तो. कारण का तर मुक्त संचार करणे, राहणे, तिथे जाऊन व्यवसाय करणे हे सगळे मूलभूत अधिकार म्हणून घटनेनं स्वीकारलेले आहेत आणि म्हणून स्वातंत्र्याच्या या अधिकारामध्ये हे मूलभूत अधिकार आहेत. अजून एक स्वातंत्र्याचा मूलभूत अत्यंत महत्त्वाचा आर्टिकल आहे. एक असं आर्टिकल आहे, हे असा अनुच्छेद आहे भारतीय घटनेमधला की म्हटलं तर फक्त एका शब्दाचा आहे, एका ओळीचं आहे आर्टिकल. वाचून दाखवतो. आर्टिकल 21 फक्त एका ओळीचं आहे. परंतु देशात काय, जगाच्या इतिहासामध्ये या एका ओळीवर जास्तीत जास्त अर्थाचं विश्लेषण झालेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे जास्तीत जास्त निकाल या एका ओळीवर आहेत. आर्टिकल 21च्या काय म्हणतं आर्टिकल 21? जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य याचे संरक्षण, हे त्याचं टायटल आहे. आणि एक ओळ आहे, कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही. बस एवढा एक वाक्य आहे. इंग्लिशमधलं पण आपण बघूया. नो पर्सन shall be deprived of his life, personal liberty except according to the procedure established by law. Life and personal liberty. त्या माणसाचं व्यक्तिगत आयुष्य आणि त्याचं स्वातंत्र्य, व्यक्तिगत स्वातंत्र्य, या दोन गोष्टीला आर्टिकल 21नं एका लाईनमध्ये बंदिस्त केलेलं आहे. आणि सांगितलं की नाही, या दोन गोष्टी करता कायद्यानं प्रस्थापित झालेल्या प्रक्रियेशिवाय या दोन गोष्टी तुम्हाला कोणालाही बाधित करण्याचा अधिकार दिलेला नाही. आपण अनेक केसेस पाहतो, पोलीस कस्टडीमध्ये तपासाला बोलवतात, मारहाण होते, माणूस मरतो. आर्टिकल 21 खाली रिट होतं. DK बसू वर्सेस युनियन ऑफ इंडिया प्रसिद्ध केस झाली आणि त्यांनी संबंध देशामधल्या पोलिसांना डायरेक्शन दिले की तुम्ही कसं बोलवायचं माणसाला, केव्हा बोलवायचं, कोणाच्या हातात बेड्या घालायच्या, कोणाच्या हातात बेड्या नाही घालायच्या. म्हटलं तर पोलीस आहेत, समाजासाठीच काम करतायत, ते काही आपले दुश्मन नाही आहेत. पण नाही, यू आर बाउंड बाय द प्रोसिजर ऑफ लॉ. देशाची जी काही कायद्याची कार्यपद्धती आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. तुमच्या हातामध्ये कोणतीही सत्ता असेल चालणार नाही. एक नाही, दोन नाही, तीन नाही, अशा अनेक खटल्यांमध्ये निकाल झाले. आणि हे एक वाक्य असं आहे की जे माणसाला आश्वस्त करतं की माझं आयुष्य, माझं व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याप्रमाणेच मला कोणी बाधित करू शकेल, अन्यथा नाही. लॉकडाऊनमध्येच बघितलं, उठबशा काढा. पोलीस चांगल्या उद्देशाने करत होते की फिरू नका बाबांनो, कोणाला उठबशा करायला लावल्या, कोणाला काय करायला लावलं. गेलं हायकोर्टाने सांगितलं नाही, तुम्हाला पाहिजे दंड वसूल करा. ते नसतील दंड द्यायला तयार, खटला भरा, प्रक्रियेनं काम चालवा. म्हणताना कधी कधी असं वाटतं की अरे काय बाबा हे लांब, त्याच्यापेक्षा ते बरं, तिकडे ते दुबईमध्ये फटके मारतात, हे बरं, हे बरं 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 चालायला चांगलं बरं आहे. परंतु 130 कोटी लोकसंख्येच्या या देशामध्ये अशा प्रकारचे हक्क आपण वेगळे करू शकत नाही. अशा प्रकारचे हक्क कुठेतरी कायद्या व्यतिरिक्त कोणाच्या तरी एखाद्याच्या हातात देऊ शकत नाही. कारण काय आहे, न्यायशास्त्राचं एक साधं वाक्य आहे, इंडिव्हिज्युअल इज ऑलवेज अगेन्स्ट द रूल ऑफ द लॉ. एक व्यक्तीच्या हातात ज्यावेळेस काही सत्ता जाते ना, तेव्हा त्याला त्या कायद्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी करायचं असतं. ही माणसाची मानसिकता आहे. 2 बायका करू नका, कायदा झाला, मला असं वाटतं फार छान झालं समाजासाठी, माझ्यासाठी नको. इतकी मिळकत 52 एकर नका ठेवून, फार छान झालं समाजासाठी, माझ्यासाठी मला 200-500 एकर जमवता आली पाहिजे. ही जी काही मानसिकता आहे, या मानसिकतेचा न्यायशास्त्रामध्ये विचार झालेला आहे की ही एका व्यक्तीची मानसिकता आहे. त्याच्यामुळे कुठल्याही व्यक्तीच्या हातामध्ये, कुठल्या तरी प्रवृत्तीच्या हातामध्ये कायदा नसावा किंवा तो कायद्याचं सगळं वापर नसावा. त्याच्याकरता प्रोसिजर
कार्यपद्धती ठरवून दिलेली असावी, त्या कार्यपद्धतीनुसारच त्यांनी काम करावं. आणि म्हणून आर्टिकल 21 जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये मध्ये आर्टिकल 21 येतं की तुम्ही पाहिलं सिनेमा पण आले, अपराध जर झालेला असेल, कुठला एखाद्याचा अपराध झालेला असेल तर त्याला आरोपीला जे हक्क अधिकार आहेत, म्हणजे आरोपी आपण म्हणतो की त्याला गप्प बसण्याचा अधिकार आहे, प्रॉसिक्युशनने सिद्ध करायचं असतं, सरकार पक्षाने सिद्ध करायचं असतं, आणि एका अपराधाबरोबर एकदा शिक्षा होऊ शकते याबद्दलचं देखील कारण त्या शेवटी माणसाच्या व्यक्तिगत आयुष्याचा प्रश्न आहे आणि म्हणून तो देखील मूलभूत अधिकार आर्टिकल 20 मध्ये येतो. त्याच्यामुळे समानतेनंतर हे स्वातंत्र्याचे जे काही अनुच्छेद साधारणतः 19 ते 22 मध्ये जे काही दिलेले महत्त्वाचे हक्क आहेत ते आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये अटक आहे, स्थानबद्धता आहे, याबद्दलचं देखील येतं आपल्यापुढे. त्याच्यानंतर जो मुख्य अधिकार येतो, मूलभूत अधिकार, तो म्हणजे शोषणाचा. 2 अनुच्छेदांमध्ये आहे, 23-24च्या वेठबिगारी आहे, त्याच्यामध्ये बालकामगार आहेत. आणि वेठबिगारीचं आता महत्त्व वाटत नाही, परंतु घटना झाली त्यावेळेस वेठबिगारीचं महत्त्व होतं. समूहाला वेठबिगार केलं जात होतं. पारध्यांनी अमुक काम करायचं, यांनी अमुक खोडायचं काम करायचं, त्यांनी तमुक काम करायचं, त्याच्याकरता त्यांच्यावर गावामध्ये लादलं जायचं. अस्पृश्य समाजाने हे काम करायचं. एक प्रकारची वेठबिगारी समाजामध्ये लादण्याचं संस्कृती त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये दुर्दैवानं होती आणि ती मोडून काढण्याकरता खास अनुच्छेद 23 प्रमाणे वेठबिगारी विरोधीच्या सगळ्या तरतुदी करण्यात आल्या आणि त्याच्यातलं मोठं यश देखील आपल्याला मिळालं. अनुच्छेद 25 ते 28 मध्ये धर्म स्वातंत्र्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन मिळतं. मूलभूत अधिकार धर्म स्वातंत्र्याचे काय, त्याची सुरुवातच आधी आहे अशी आहे की सत विवेक बुद्धीनुसार वागण्याचा आणि मग धर्माचं स्वातंत्र्य, धर्माचा प्रचार करणे, प्रसार करणे, वाढवणे याचे स्वातंत्र्य आहे. त्याची उपासना करणे, त्याची श्रद्धा बाळगणे याची प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. आपण बघितलं की उद्देशिकेमध्ये देखील ते सुरुवातीला सांगितलेलं आहे की प्रत्येकाला आपापली उपासना करण्याचं आणि श्रद्धा हे करताना समाजाचं एकंदर हित लक्षात घेऊन धर्म हा असेल काही लोकांसाठी महत्त्वाचा, त्यांनी तो पाळलाच पाहिजे, त्यांना त्याचे अधिकार दिलेच पाहिजे. परंतु ते देत असताना या अनुच्छेद 25 मध्ये महत्त्वपूर्ण तरतूद केलेली आहे. काय तरतूद केलेली आहे आर्टिकल 25 मध्ये, तर जी काही सार्वजनिक सुव्यवस्था आहे, नीतिमत्ता आहे, आरोग्य आहे, त्याबाबत त्या भागामध्ये जे काही कायदे आणि नियम आहे त्याचं पालन करून तुम्हाला ह्या पद्धतीच्या धर्म स्वातंत्र्याचे अधिकार आहेत. आता विशेषतः आजच्या काळामध्ये तुम्ही बघा, आता करोनाच्या काळामध्ये तिकडे कुठेतरी कुंभमेळा होतोय, मध्येच काहीतरी ते तबलिकींचं प्रकरण झालं आणि फैलाव झाला. आता नुकतंच काल परवाचीच आपली बातमी आहे, मागच्या आठवड्यातली कुंभमेळा, लाखो लोक एकत्र आले. हे करता नाही येणार, हे घटनाबाह्य आहे. कारण अनुच्छेद 25 मध्ये ज्याची तरतूद केलेली आहे की हे तुम्हाला स्वातंत्र्य आहे, परंतु हे स्वातंत्र्य पाळताना तुम्ही समाजाचं स्वास्थ्य, आरोग्य सांभाळून ते करायचं. हे अनुच्छेद 25 मध्ये जे केलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला दूरदृष्टी दिसते. या सगळ्या 130 लोकांच्या समूहाला नियंत्रित करताना घटनाकारांनी त्यावेळेस किती विचार केला असेल, आणि तो देखील धर्माचा विचार. तर या सगळ्या गोष्टीमध्ये धार्मिक सगळ्या गोष्टींची मुभा आहे. तुम्ही धर्माचा प्रचार करा, प्रसार करा, धार्मिक संस्था काढा, त्या संस्थेचं नियोजन करा, त्याचे काही आर्थिक व्यवहार करा, त्याच्याकरता तुम्हाला वाटेल ते आर्थिक योगदान द्या, तुम्ही तुमचं डोनेशन द्या. सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य तुम्हाला अनुच्छेद 25 ते 28नं मोकळेपणानं दिलेलं आहे. परंतु देत असताना मुद्दा असा आहे की ते सगळं तुम्हाला समाजाचं स्वास्थ्य सांभाळून करायचं आहे. समाज हा वरचढ आहे. कारण का, तो उद्देशिका सगळं करायचं आहे आपल्याला, परंतु ते करत असताना एकमेकांच्या अधिकारांवर कुरघोडी होईल असं करायचं नाही आहे. धर्माचा प्रचार आणि प्रसार करताना कुठल्याही सरकारला
त्याच्या पाठीमागे उभं राहायचं नाही, सरकारला जनतेच्या पाठीशी उभं राहायचं आहे, सगळ्या समाजाच्या पाठीशी, सगळ्या नागरिकांच्या पाठीशी समानतेनं उभं राहायचं आहे. आणि म्हणून धर्मस्वातंत्र्य आहे, पण त्याचे काही ज्याला म्हणतो गव्हर्नन्स कॉन्स्टिट्यूशननी लावून ठेवलेले आहेत, त्याचा आपण विचार मनामध्ये ठेवला पाहिजे. सांस्कृतिक शैक्षणिक हक्क आहेत. आर्टिकल 29 प्रमाणे अल्पसंख्याकांच्या आरक्षणाचा हक्क निर्माण झालेला आहे. आर्टिकल 30मध्ये शैक्षणिक संस्था मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स काढण्याबद्दलचं मोठ्या लढाई, कायदेशीर लढाई झालेली आहे आणि त्यामध्ये आर्टिकल 30मध्ये तो हक्क दिलेला आहे. अशा पद्धतीच्या या मूलभूत अधिकारांमध्ये आहे. आर्टिकल 31मध्ये पूर्वी मिळकतीचा हक्क हा मूलभूत अधिकार होता. जुन्या काळामधल्या लोकांना माहिती असेल की सातबाराच्या उतार्यावर मालकाचे नाव असं यायचं. आता ते तसं राहिलेलं नाही. तुम्ही सातबारा काळजीपूर्वक बघा. भोगवटादाराचं नाव असं आता सातबाराच्या उतार्यावर असतं. मग मालक कोण आहे? आर्टिकल 31मध्ये 75 साली जी दुरुस्ती झाली त्यामधनं ती इंदिरा गांधींच्या काळामध्ये जे त्यांनी सगळं नॅशनलायझेशन्स केलं त्या प्रक्रियेमधला एक भाग म्हणून मालमत्तेचा मूलभूत अधिकार काढून घेतलेला आहे. आणि तो आर्टिकल 300A प्रमाणे एक साधा तुमचा अधिकार केलेला आहे, तो म्हणजे उपभोगण्याचा अधिकार. त्यामुळे 300A काय सांगतं तर कुठल्याही माणसाच्या मिळकतीचा अधिकार कायद्याच्या प्रक्रियेशिवाय काढून घेतला जाणार नाही, हे आर्टिकल 300A सांगतं. आणि म्हणून आर्टिकल 31 प्रमाणे आता मूलभूत अधिकार नाही आहे. आणि म्हणून तिथून त्यानंतर सातबाराचे उतारे बदलले, मालकाचं नाव गेलं आणि भोगवटादार ऑक्युपंट्स, गव्हर्नमेंट इज ओनर, यू ऑल आर ऑक्युपंट. तुम्ही त्याची भोगवटा करतात आणि त्या भोगवटापोटी तुम्ही शेतसारा सरकारला देतात. भाडंच देतोय आपण. शेतसारा म्हणजे काय करतोय? एक नाममात्र भाडं सरकारला आपण त्या मिळकतीचं देतोय. आपण सगळेजण मिळकती उपभोगतोय, हा त्याचा अर्थ ह्या आर्टिकल 31च्या काढून टाकण्यानंतर झालेला आहे. आर्टिकल 31 आता राहिलेलं नाही आहे. त्याच्याऐवजी आर्टिकल 300A याचा समावेश त्या ठिकाणी झालेला आहे. यानंतर जो एक महत्त्वाचा भाग येतो, मूलभूत अधिकार इथे संपतात आणि तो येतो तो म्हणजे निर्देशित तत्व. आपण त्याला मार्गदर्शक तत्व म्हणतो, ॲक्च्युली ते आहेत निर्देशित तत्व. निर्देशित तत्व, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स कोणाला दिलेले आहेत तर घटनेनं हे विशेष करून राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांना तुम्ही सरकार चालवाल त्यावेळेस तुमची भूमिका कशी असली पाहिजे यासाठी केलेलं मार्गदर्शन आहे. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे निर्देशित तत्व. मी येतो त्याच्याकडे, पण त्यापूर्वी या मूलभूत अधिकाराचा थोडासा कायदेशीर प्रवास मला असं वाटतं की तुम्हाला सांगितला पाहिजे. आणीबाणी आली 1975 साली. त्या तत्कालीन परिस्थितीनुसार पंतप्रधान इंदिरा गांधींना असं वाटलं की देशामध्ये आता मूलभूत अधिकार ठेवण्यासाठी योग्य परिस्थिती नाही आहे आणि म्हणून त्यांनी सीज केलं. मूलभूत अधिकार बंद करून टाकले. आणीबाणीच्या तत्वांचा जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे इमर्जन्सीचे जे काही तरतुदीचा वापर करून त्यामध्ये होतं की आता याच्यानंतर इमर्जन्सी डिक्लेअर झाल्यानंतर फंडामेंटल राईट्स आर सीज्ड. म्हणजे हे जे काही आपण बघितले आर्टिकल 12 पासून तर आर्टिकल 30 पर्यंतचे सगळे समानता, स्वातंत्र्य, अमुक तमुक हे सगळे राज्य हे सगळे अधिकार काढून घेतले. त्याच्यामध्ये एक अधिकार आहे की कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज, रिट पिटिशन्स करण्याचा अधिकार, हे देखील या मूलभूत अधिकारांमध्ये येतात. सगळे काढून घेतले आणि मग कायदेशीर लढाई सुरू झाली. मुंबई उच्च न्यायालयामध्ये खटले गेले की कसं काय तुम्ही इमर्जन्सी असा सगळा वापर करून तुम्ही हे कसे काय बंदिस्त करताय. काही घटना दुरुस्ती पण केल्या त्यासाठी त्या काळच्या सरकारने आणि प्रकरण गेलं सर्वोच्च न्यायालयामध्ये. त्या खटल्याचं नाव आहे ADM जबलपूर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. 5 न्यायाधीश बसले. विषय काय होता की काय मूलभूत अधिकार म्हणजे नक्की काय आहेत. कारण सरकारने असं म्हणणं मांडलं की हे मूलभूत अधिकार काय आहेत. हे कॉन्स्टिट्यूशन नावाच्या एका डॉक्युमेंटमुळे मिळालेले अधिकार आहेत. हे कॉन्स्टिट्यूशन काय आहे ते त्यांनी सांगितलं. कॉन्स्टिट्यूशन हा एक डॉक्युमेंट आहे जो या संसदेनं निर्माण केलेला आहे, भारतीय संसदेनं मंजूर केलेला आहे
26 नोव्हेंबर 1949ला त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे, स्वीकारलेला आहे आणि त्या डॉक्युमेंटच्या निर्मितीतून, संसदेनं केलेल्या निर्मितीतून हे अधिकार प्राप्त झालेले आहेत. जर ते अधिकार तुम्हाला त्या संसदेच्या निर्मितीतून निर्माण झालेले आहेत तर ते आम्ही काढून पण घेऊ शकतो. शेवटी व्हॉट इज दिस? आणि म्हणून तत्व असं आलं की सरकारचं असं म्हणणं होतं की मूलभूत फंडामेंटल राईट्स आर द गिफ्ट्स इज द गिफ्ट गिवन बाय द पार्लमेंट टू द सिटिझन्स. मूलभूत अधिकार हे संसदेनं नागरिकांना दिलेलं बक्षीस आहे आणि इफ दे आर गिफ्ट गिवन बाय पार्लमेंट इट कॅन बी टेकन बॅक बाय द पार्लमेंट. आणि म्हणून आम्ही इमर्जन्सीच्या काळामध्ये समाजाचं हित लक्षात घेता ते परत घेतलेले आहेत. आणि म्हणून सुप्रीम कोर्टापुढे न्यायनिवाडा करण्याचा प्रश्न आला की काय आहेत मूलभूत अधिकार? पार्लमेंटनं दिलेलं नागरिकांसाठीचं ते बक्षीस आहे की अजून दुसरं काय आहे? मोठा उहापोह झाला कायद्याचा. आणि उहापोह करताना आज आपण बघतो सुप्रीम कोर्टामध्ये असं म्हणतात की वातावरण कुठेतरी दबावाचं असतं, अमुक असतं, तसं काय माहीत नाही आपल्याला खरं खोटं, ऐकत असतो, वाचत असतो आपण. त्या काळामध्ये इमर्जन्सीच्या काळामध्ये देखील असं वातावरण होतं समाजामध्ये भयावं की सगळ्या संस्था अशा भयाखाली काम करत होत्या आणि सर्वोच्च न्यायालयाचे 5 न्यायाधीश बसले. त्याच वेळेस जे काही प्रतिनिधी होते ते सांगत होते की हे दबावाखाली काम करत आहेत. 5 न्यायाधीश बसले, त्यांच्यापुढे उहापोह झाला. मूलभूत अधिकार हे बक्षीस आहे, ते परत घेता येईल की नाही का अजून काही आहे? 4 न्यायाधीशांनी निवाडा दिला की मूलभूत अधिकार हे पार्लमेंटनं दिलेलं बक्षीस आहे आणि जर ते बक्षीस असेल तर ते पार्लमेंटला परत घेता येईल मूलभूत अधिकार. एक न्यायाधीश होते, ते म्हणाले की नो सॉरी फ्रेंड्स. नाव पण सांगितलं पाहिजे, न्यायमूर्ती HR खन्ना. आपण सगळ्यांना ज्यांना जे 40-50च्या वरचे आहेत त्यांनी या न्यायाधीशाचं नाव ऐकलेलं असणार निश्चितच. HR खन्ना म्हणाले की नो, आय डोंट ॲग्री. वाय दिस फंडामेंटल राईट्स आर गिवन? मूलभूत अधिकार यासाठी दिलेले आहेत की तो नागरिक माणूस आहे, तो जनावर नाही आहे. मूलभूत अधिकाराला जनावराला असू शकत नाहीत कारण त्याला ती सत विवेक बुद्धी नाही आहे, नागरिकाला ती आहे. आणि म्हणून मूलभूत अधिकार हे त्या माणसाला दिलेले आहेत. ते त्याला का दिलेले आहेत, त्याला ते कसे प्राप्त झालेले आहेत, याचा उहापोह त्यांनी केला. आणि उहापोह करून त्यांनी सांगितलं की दीज आर द इनहेरंट क्वालिटीज ऑफ द ह्युमन बिईंग. या माणसाच्या निसर्गदत्त अशा संकल्पना आहेत. मूलभूत अधिकार म्हणजे काय? बोलणं, अभिव्यक्ती, फिरणं, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माणसाच्या निसर्गदत्त अशा गोष्टी आहेत. पार्लमेंटने काय केलेलं आहे, या निसर्ग गोष्टीचं, माणसाच्या या निसर्ग गोष्टीची दखल घेऊन त्यावर घटनेनं आणि पार्लमेंटनं केवळ शिक्कामोर्तब केलेलं आहे. इट इज अन ऑन द एन्डॉर्समेंट ऑफ द पार्लमेंट ऑन अ फंडामेंटल राईट विच आर द इनहेरंट क्वालिटीज ऑफ द ह्युमन बिंग. एक वेगळा आणि अतिशय प्रभावी विचार HR खन्नांनी मांडला. ADM जबलपूर या खटल्यामध्ये 4 विरुद्ध 1 HR खन्नाचा विचार पराभूत झाला आणि 4 न्यायाधीशांचा विचार की फंडामेंटल राईट्स हे गिफ्ट आहे हा मंजूर झाला. इमर्जन्सीचा काळ होता, कोणी काही बोललं नाही. बेणीसाहेब न्यूयॉर्क टाइम्सने अग्रलेख लिहिला. त्या निकालावर न्यूयॉर्क टाइम्सने अग्रलेख लिहिला, मोठा अग्रलेख लिहिला आणि त्यामध्ये लिहिलं की जर उद्या हिंदुस्थानामध्ये लोकशाहीचं मंदिर झालं तर त्या मंदिराचा कळस HR खन्नाच्या नावाचा असेल. हाच विचार टिकेल जो लोकशाही टिकली तर, आणि लोकशाही टिकली तर हाच विचार मोठा होईल. सांगायला हरकत नाही की ज्या मुख्य न्यायमूर्तींनी तो विरुद्ध निकाल दिला होता त्यांचाच मुलगा पुढे सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश झाला आणि त्यांनी ADM जबलपूरचा निकाल चुकीचा आहे असा निकाल दिला आणि सांगितलं की मूलभूत अधिकार हे बक्षीस नाही आहे. ते HR खन्ना म्हणत होते तेच बरोबर आहे, ते त्या माणसाची निसर्गदत्त अशी देणगी आहे, ती त्याची गुणवत्ता आहे. इट्स अ इनहेरंट क्वालिटी ऑफ द ह्युमन बिईंग. मग
इमर्जन्सी गेली, 77ला जनता सरकार आलं आणि घटनेमध्ये देखील बदल झाला, घटना दुरुस्ती झाली की कुठल्याही इमर्जन्सी असो नाही तरी इतर कुठल्याही कारणास्तव मूलभूत अधिकार नागरिकांचे जे आहेत ते स्थगित करता येणार नाहीत, अशी 77 सालानंतर दुरुस्ती देखील झाली आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल देखील झाला. ही मला असं वाटतं की भारतीय लोकशाहीचं प्रगतिशील रूप आहे. एकामागे एक होणाऱ्या घटना, येणारे राजकीय सत्ता, विचार, या सगळ्या प्रक्रियेतनं या देशामधली लोकशाही प्रगत होण्याकडचं हे एक अत्यंत मोठं पाऊल होतं. आणि म्हणून HR खन्नांच्या नावाने सर्व देशामध्ये सन्मान आहे. ते वारले 1994 साली, ते वारले, पण आजही ADM जबलपूरचा ज्यावेळेस विचार होतो आणि ज्या न्यायाधीशांनी ते निकाल दिले त्या न्यायाधीशांनी जाहीरपणे सांगितलं की आम्ही चूक केली, तो निकाल देताना आम्ही चूक केली. असं बरेच न्यायाधीश निवृत्त झाल्यानंतर 70व्या 80व्या वर्षी बोललेले आपण ऐकलं असेल, मोठ्या न्यायाधीशांचं ज्यांचे मोठे मोठे नावं आहेत. परंतु ते देखील मला असं वाटतं की या देशातल्या लोकशाहीचं, स्वातंत्र्याचं, समानतेचं एक प्रतीक आहे की जे काही घडतं आहे, ज्याचे सामाजिक संदर्भ आहेत ते आपण अभिव्यक्त करू शकतो, बोलू शकतो. ही आपल्या देशामधल्या या लोकशाहीची एक वेगळी ब्युटी आहे. आणि म्हणून मूलभूत अधिकारांचं आजचं स्वरूप असं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला स्थगित करता येणार नाही, यावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे. निर्देशिक तत्वांच्या बद्दल जर बघायचं ठरवलं तर निर्देशिक तत्वांमध्ये आपण जे सगळीकडे बघतो ते सर्वसाधारणतः एक चांगलं सुराज्य चालावं यासाठीची संकल्पना आहे. शिवाजी महाराजांच्या काळामधलं चांगलं प्रशासन होतं. तिकडे ते पंजाबमधले राजे होते काही, त्यांच्या काळात चांगलं प्रशासन होतं. म्हणजे गेल्या 500-700 वर्षाच्या इतिहासामध्ये जे चांगलं प्रशासन करणारे राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांच्या प्रशासनाचा विचार करून मार्गदर्शक तत्वांचं संकलन अनुच्छेद 32 पासून तर अनुच्छेद 51 पर्यंतच्या तरतुदीमध्ये, घटनेमध्ये केलेलं आहे. लोककल्याणाचं संवर्धन करा, उपजीविकेचं सोय करा, उपजीविकेमध्ये समानता आणा, स्त्री पुरुषांना समान वेतन द्या, कामगारांना किमान वेतन द्या, कामगारांचा सहभाग उद्योगांमध्ये निर्माण करा, श्रमाला महत्त्व द्या, त्याच्यानंतर बाल विकास करा, बाल आरोग्याकडे लक्ष द्या, विधवांचं काय असेल ते करा, कायदे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने वळवा, उद्योगांना पूरक असं वातावरण निर्माण करा, पर्यावरण, वने, प्राणी, पक्षी यांचं संवर्धन करा. ते अत्यंत गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींची जी काय ती कार्यकारी मंडळाने दखल घ्या, कार्यकारी मंडळाने यावर बारीक लक्ष ठेवा आणि यानुसारच राज्य सरकार चालवा. अशा प्रकारचं एक निर्देशिक, ज्याला आपण म्हणतो मार्गदर्शक तत्त्व दिलेली आहेत. मार्गदर्शक तत्वांचा भंग झाला तर काय, हा एक मोठा फंडामेंटल राईट्सचा भंग झाला तर रिट पिटिशन होतं आणि ते दुरुस्त होतात, कारण ते हक्क अंमलबजावणी करण्याजोगे आहेत. मार्गदर्शक तत्वांचं सगळ्याच तसं नाही आहे. मार्गदर्शक तत्त्वसुद्धा नुसते असे विचारांसाठी नाही आहेत, त्याला देखील काही घटनेनं बंधन दिलेली आहेत की ते पाळले पाहिजेत आणि पाळलेले आहेत. गेल्या 70 वर्षाच्या याच्यामध्ये जे कायदे झाले, जर मार्गदर्शक तत्वांच्या पलीकडे जाऊन कायदे झालेले असतील तर त्या कायद्याला दूर सारलेलं आहे आणि त्याच्यातनं नवीन कायद्यांची निर्मिती केलेली आहे. परंतु ते सगळं करत असताना जे बंधन मूलभूत अधिकारांना आहे, मूलभूत अधिकारांचं जितकं बंधन आहे तेवढं मार्गदर्शक तत्वांचं नाही आहे, कारण की शेवटी ते निर्देशनापुरते तत्व आहे आणि त्याच्यामुळे त्याचं तेवढं स्वरूप नाही आहे. मूलभूत अधिकार झाले, मूळ न्यायशास्त्रामध्ये ही संकल्पना आहे. व्हॉट इज राईट? हक्क म्हणजे काय? हक्क म्हणजे अशी गोष्ट की ज्याला जबाबदारी चिटकलेली असते. राईट इज दॅट थिंग which is attached with responsibility. You can't say that I have a right without accepting the responsibility. मी जबाबदारी स्वीकारल्याशिवाय हक्क आहे अशी मागणी करू शकत नाही. हे न्यायशास्त्र आहे, ज्युरिस्प्रुडन्स आहे. न्यायशास्त्र हे सर्वश्रेष्ठ आहे, ते आजचं नाही आहे. 2000 वर्षांच्या मानवी समूहाच्या जीवनातून, सामाजिक जीवनातून निर्माण झालेलं न्यायशास्त्र आहे, जे आपणही स्वीकारतो, ज्युरिस्प्रुडन्स स्वीकारतो. ते कुठे घटनेमध्ये लिहिलेलं नाही आहे. एखाद्या आरोपीला शिक्षा करायची तर बियॉन्ड रिझनेबल डाऊट गुन्हा प्रूव्ह करावा लागतो.
त्याला संपूर्णपणे निर्दोष सिद्ध करावं लागतं तर शिक्षा करता येते. हे कशात आहे? कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही आहे, न्यायशास्त्रामध्ये लिहिलं आहे. प्रीपॉन्डरन्स ऑफ द प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता जास्तीत जास्त कोणाच्या बाजूने आहे? न्यायदेवताचा तराजू. हा तराजू कुठे आहे? तर ज्याच्या बाजूनं जास्त शक्यता आहे त्याच्या बाजूनं निकाल द्या. हे न्यायशास्त्र आहे. अशाच न्यायशास्त्रामध्ये हे सगळं लिहिलेलं आहे. आणि म्हणून न्यायशास्त्र हे वरचढ आहे. परंतु हे सगळं जरी असलं तरी याचा सगळा विचार करताना मूलभूत कर्तव्य ही समाजामध्ये अजून तितकी पेनिट्रेट झालेली नाही. आपण बघतो कायदा येतो, 144 कलम जाहीर झालेला आहे आपल्याकडे. आणि मी मात्र मला कुठेतरी फिरायला जायचं आहे, मित्राला भेटायला जायचं म्हणून फिरतोय. माझी काय जबाबदारी आहे? नागरिक म्हणून माझी काय जबाबदारी आहे? ज्या प्रकारे आपण आपल्या अधिकारांच्या बाबत, अंमलबजावणीच्या बाबत उहापोह करतो, जोरकसपणे त्याच्या मागणीला लागतो, तितकी जोरकसता आपल्यामध्ये मूलभूत कर्तव्यांबद्दल आहे का? अनुच्छेद 51 क मध्ये, घटनेच्या अनुच्छेद 51 क मध्ये हे सगळे नागरिकाचे मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत. काय आहे ते मूलभूत कर्तव्यामध्ये? संविधानाचं पालन करा, संविधानानं निर्माण केलेल्या कायद्यांचं, नियमांचं पालन करा. जेव्हा नियम आणि कायदा येतो त्याच्यामध्ये शेवटचं परिपत्रक सुद्धा येतं. इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द लॉ. एखाद्या कायद्यानुसार काढलेलं असतं ते. कायदा असतो, घटना आहे, घटनेप्रमाणे कायदा होतो, कायद्याप्रमाणे नियम होतात, नियमांप्रमाणे परिपत्रक निघतात, परिपत्रकांप्रमाणे आदेश होतात. ही संकल्पना आहे कायद्याची. मूलभूत कर्तव्य नागरिकाचं हे आहे 51 क अनुच्छेद प्रमाणे की तुम्ही त्या संविधान, त्यांनी निर्माण केलेला कायदा, त्यांनी निर्माण केलेले नियम या सगळ्यांचं पालन करा. तुम्ही पालन केलं पाहिजे. तुम्ही राष्ट्रध्वजाचं पालन करा, तुम्ही राष्ट्रगीताचं पालन करा, राष्ट्रीय एकात्मतेचं पालन करा, राष्ट्रीय एकतेचं पालन करा. उद्देशिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर आपण व्याख्यानं ऐकली तर माझ्या मते सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा शब्द कोणता असं आंबेडकरांना ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस त्यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे की उद्देशिकेमधला बंधुता हा शब्द सगळ्यात महत्त्वाचा आहे. नागरिकांना हे राष्ट्र निर्माण करायचं आहे, लोकशाहीचं नागरिकांसाठी निर्माण करायचं आहे, लोकांनी लोकांसाठी निर्माण करायचं आहे. ते गणतंत्र असेल, त्यामध्ये न्याय असेल, समता असेल, स्वातंत्र्य असेल, सगळं काय असेल, धर्म असेल, हे सगळं करून आपल्याला काय करायचं आहे तर राष्ट्राची एकता, एकात्मता, व्यक्तीची प्रतिष्ठा प्राप्त करून देणारी बंधुता निर्माण करायची आहे. ती बंधुता निर्माण करायची म्हणजे काय? आपण जर परदेशात गेलो आणि आपल्याला जर कोणीतरी भारतीय नागरिक भेटला तर बेडेसाहेब आपल्या मनाला आनंद होतो. आपण आपल्या देशामध्ये तो आनंद किंवा ती संवेदना जगतो का? तर ती जगत नाही आपण. निश्चितपणे आपण बाहेर गेलो, कुठेतरी बाहेर परदेशात गेलो आणि एखादा माणूस भेटला, मराठी माणूस भेटला, हिंदुस्थानातला माणूस भेटला, कोणते केरळी माणूस भेटला, बंगाली माणूस भेटला, कोणी भेटला, आपल्या मनाला आनंद होतो. ही जी काही एकमेकांच्या बद्दलची सहवेदना आहे, संवेदना आहे, ही निर्माण करण्याचं खरं काम भारतीय घटनेनं करावं आणि ती बंधुता या शब्दाची अपेक्षा आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वारंवार समजून सांगितलं. आणि ज्या दिवशी 26/11/1949ला ही त्यांनी घटना स्वीकारली त्या दिवशीचं बाबासाहेब आंबेडकरांचं कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, संयुक्त सभागृहापुढचं भाषण आहे की जे अतिशय प्रसिद्ध भाषण आहे. सगळ्या संविधानाशी अभ्यास करू इच्छिणाऱ्यांनी ते वाचावं, ते उपलब्ध आहे नेटवर. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मित्रांनो, आपण सगळेजण आता भारतीय लोकशाही स्वीकारून स्वातंत्र्याचा उपभोग यापुढे घेणार आहोत. हे घेत असताना एक लक्षात ठेवा की आपण आता अंतर्गत विरोधाच्या एका जमान्यामध्ये प्रवेश करीत आहोत.
शब्द असा होता की अंतर्गत विरोधाच्या जमान्यामध्ये, युगामध्ये अंतर्गत विरोध काय आहे तर त्यांनी सांगितलं एकीकडे या देशामधल्या प्रत्येक नागरिकाला आपण नागरिक म्हणून समान केलेलं आहे आणि त्याचं समानतेचा त्याला आपण अधिकार दिलेला आहे आणि त्या समानतेच्या अधिकारातनं त्याला आता एक मत मिळणार आहे, हा समानतेचा अधिकार आहे. परंतु दुसरीकडे विसंगती आहे, एक जण खूप श्रीमंत, एक जण खूप गरीब आहे आणि ही दरी जर आपण वाढत नेली तर एक दिवस ही कॉन्स्टिट्यूशन आपली अयशस्वी ठरू शकते. आपण जर यामध्ये बंधुता निर्माण करून समाजातल्या सगळ्या फायद्यांचं, या सगळ्या असणाऱ्या ॲसेटचं योग्य वितरण केलं नाही आणि त्या वितरणातनं समानता आणली नाही खऱ्या अर्थानं, तर ही जी काही घटना आहे ती लोक कदाचित रस्त्यावर जाऊन जाळूनसुद्धा टाकतील, अशा प्रकारचं भाष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस केलं. आणि म्हणून बंधुता या शब्दाचा प्रवास जर आपण बघितला तर त्या बंधुता या शब्दाकडे मला असं वाटतं की भारतीय नागरिकांचं दुर्लक्ष झालेलं आहे. ते होताना प्रामुख्याने आपण जे काही अनुच्छेदाच्या 51 मध्ये दिलेले आपले मूलभूत कर्तव्य आहे त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे बंधुता या शब्दाच्या पासून आपण लांब लांब जात आहोत. आणि म्हणून वारंवार समाजामध्ये या मूलभूत कर्तव्याची जाणीव करून देण्याची गरज आहे आणि त्या आधारेच मला असं वाटतं की आपण समाजामध्ये बंधुता निर्माण करू शकतो. घटनेमधल्या बाकीच्या तपशीलवार इतर गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये कार्यकारी पद्धत कशी असेल, न्याय यंत्रणा कशा असतील, कायदा मंडळांनी कसं काम करावं, कायदे कसे निर्माण करावे याबद्दलचं आहे. मुख्य म्हणजे समाजामधल्या पंचायत समिती, नगरपालिका, सहकारी संस्था या सगळ्या गोष्टींना अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. राजीव गांधींच्या काळामध्ये जी 17वी घटना दुरुस्ती झाली त्या घटना दुरुस्तीने या सगळ्या संस्थांना खूप मोठी ताकद देण्याचं काम केलेलं आहे आणि त्यातून पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, सहकारी संस्थांना एक वेगळ्या प्रकारची ताकद घटनेनं दिलेली आहे आणि त्यातून विभागणी, ज्याला जे म्हणतो की डिसेंट्रलायझेशन ऑफ द पॉवर, केंद्राकडून राज्याकडे आणि राज्याकडून पंचायतीकडे करण्याचं काम घटनेनं केलेलं आहे. आज लोक गावच्या सभेमध्ये सरपंचाला विचारू शकतात की हिशोब काय, आलेले पैसे कुठे, झालेली कामं काय, हे सगळे अधिकार त्यांना दिलेले आहेत आणि ते जे काही काम आहे ते घटनेच्या या सगळ्या वेगवेगळ्या तरतुदींमुळे झालेलं आहे आणि त्यातून खूप मोठा एक चांगला लोकशाहीचा विकास झालेला आपल्याला दिसतो. निवडणुकांच्या माध्यमांमधल्या तर काही अतिशय तरतुदी आहेत. घटना दुरुस्तीबद्दल मला सांगितलं पाहिजे की घटना दुरुस्ती या संबंधानं आता 125 दुरुस्ती झाल्या, परंतु जो ADM जबलपूरचा खटला आपल्याला सांगितला त्याप्रमाणेच एक प्रसिद्ध खटला झाला, तो म्हणजे त्याचं नाव होतं केशवानंद भारती. केशवानंद भारती या खटल्यामध्ये 9 न्यायाधीश बसले होते आणि घटना दुरुस्ती करायची तर तिचं स्वरूप कसं असावं, तो अधिकार पार्लमेंटला आहे का नाही आहे. 4 न्यायाधीशांनी सांगितलं की अधिकार संपूर्ण आहे, 4 न्यायाधीशांनी सांगितलं की अजिबात अधिकार नाही आहे पार्लमेंटला, आहे हे काही बदलायचं नाही. 4 आणि 4 किती झाले, 8 इक्वल झाले. मग एक न्यायाधीश उरला, पुन्हा हा न्यायाधीश तोच जस्टिस HR खन्ना. त्यांनी निकाल देताना सांगितलं की मित्रांनो, साधा विषय आहे, काय चर्चा करतोय आपण, दुरुस्ती. मग दुरुस्ती करायची, दावा दुरुस्त करायचा असेल तर दाव्याचं मूळ स्वरूप बदलू नका, हा कायदा आहे ना, मग तो घटनेला का नाही लागू, तोच लावा, करू द्या. पार्लमेंट आहे ना, लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य आहे ना, अजिबात करायचं नाही असंही म्हणू नका. तुम्ही त्यांना असा अधिकार द्या की तुम्ही असलेल्या मूळ स्वरूपामध्ये, मूळ ढाच्यामध्ये बदल करू नका. मूळ ढाचा म्हणजे काय, त्यांनी उदाहरण दिले की अजून काळाच्या ओघात ठरेल, एखादा खूप पॉवरफुल माणूस आला, देशाचा पंतप्रधान झाला आणि त्याला असं वाटलं की काय करायचं 5 वर्षांनी निवडणुका, नको, घटना दुरुस्ती, 25 वर्षांनंतर निवडणुका, नाही चालणार. मग लोकशाहीचं स्वरूप बदललं, हा मूळ ढाचा झाला. कोणाला तरी असं वाटलं कशाला पाहिजे हे, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट काहीतरी येतात, फटकारतात, हा निकाल देतात, ते देतात, काढून टाका, नाही चालणार, मूळ ढाचा, हा मूळ ढाचा. कोणाला तरी असं वाटलं कशाला पाहिजे हे मूलभूत अधिकार, बंद करा, काढून टाकायचे, नाही चालणार, मूळ ढाचा.
अशा पद्धतीचा मूळ ढाचा याला हात न लावता जी काही दुरुस्ती होईल ती तुम्ही करू द्या. केशवानंद भारतीमध्ये हा सगळा उहापोह झाला आणि त्यातून या देशामध्ये 125 दुरुस्त्या झाल्या, परंतु त्या प्रगतीकडे नेणाऱ्या झाल्या. कोणीतरी सत्तेचा गैरवापर करण्याचा ज्या वेळेस प्रयत्न केला त्यावेळेस त्याला कुठून तरी ठोसा मिळाला आणि त्या दुरुस्त्या मागे गेल्या. समाजाचं हित जास्तीत जास्त पुढे नेण्याचं काम या दुरुस्त्यांनी केलं. त्या दुरुस्त्या चांगल्या टिकल्या आणि म्हणून हे सर्वसाधारणपणे घटनेचं स्वरूप आहे. सांगता येईल खूपच, वेळ कमी आहे, परंतु या सगळ्या घटनेच्या प्रवासामध्ये बेणीसाहेब 10 निकाल असे आहेत की कधीतरी एकदा त्याचा आपल्याला बारकाने विचार करावा लागेल की ज्यांनी आपल्या समाज मनावर, आपल्या समाज जीवनावर फार मोठा परिणाम केलेला आहे. केशवानंद भारती आणि ADM जबलपूर मी सांगितलं. मेनका गांधीची एक केस आहे आर्टिकल 21 वर. तिचा पासपोर्ट रद्द केला. 77 साली जनता सरकार आलं, त्यांनी सुडानी वागले आणि पासपोर्ट रद्द केल्यानंतर मूलभूत अधिकार माझ्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा काय, यावरची मेनका गांधीची केस झाली. अत्यंत तपशीलवार असं त्यामध्ये निकाल झाला. त्यानंतर शहाबानूची केस आली. धार्मिक मूलतत्व महत्त्वाचे की घटनात्मक तरतुदी आणि कायदा महत्त्वाचा? मुस्लिम बाईला मेंटेनन्स जगण्याचा अधिकार म्हणून द्यायचा का नाही द्यायचा? मुस्लिम लॉ, पर्सनल लॉ सांगत असं की नाही द्यायचा, तिला काय हे देऊन टाकायचं, तिचं ते इद्दत काय असतो अमुक ते. परंतु जर 125 म्हणत असेल की द्यायचा तर तो द्यायचा, ते महत्त्वाचं. शहाबानूच्या केसमध्ये मूलभूत तत्वांवर आक्रमण केलं. युनियन कार्बाईडच्या केसमध्ये दिले किती वर्ष, इतके लोक मेले, आले, किती वर्ष केस चालवणार? मूलभूत राईट आहे. स्पीडी जस्टिस इज अ फंडामेंटल राईट ऑफ द लिटिगंट, या प्रकारचा निर्णय झाला. नुकताच नंतर पोलीस अट्रॉसिटीच्या बद्दलचे काही निकाल झाले. सेक्शुअल हॅरॅसमेंट बद्दल आपले आवडते साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे एक फ्री चॅनल आहे. आपल्या येथे केबल टीव्हीवर जर साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा. साई लीला एक आध्यात्मिक सहवास.